साहेबू कृष्णाबाई देवकर. मी जे भारतमध्ये राहते. आमचं पण काम अडवून ठेवतात, म्हणून आम्हाला कामाची काही हे नाही. बिल्डरचं काय टेन्शन नाही. बिल्डर वेळेला भाडं देतोय, बिल्डरचं तकलीफ नाही. पण ह्या लोकांनीच तकलीफ दिलंय, काम अडवून ठेवतात. याच्यासाठीच आम्ही सगळे आलोय. बिल्डर चांगला आहे, बिल्डर काय वाईट नाही, बिल्डर चांगला आहे. पण हे लोक अशी काड्या घालायला लागले. ते देतात भाडं. आता तर तोडलंय आमचं. यांचं 2 वर्ष झालं. अष्टविनायक सोसाइटी का 2 साल हो गया। आता 1 वर्ष झालं आमचं. मेरा नाम, हम लोग को भाड़े से कोई एतराज नहीं, भाड़ा बराबर मिल रहा है। हमारा काम 1.5 साल में एकदम चढ़ गया है। कोई बीच वाले लोग क्या खाने के पीने के चक्कर में उन लोग कुछ करते रहे, हम लोग उससे मतलब नहीं। हम लोग का काम अच्छा हो रहा है। हाँ, हम लोग को घर मांगता है, घर के बदले। हम लोग का मांग, हमको घर के बदले घर। हम लोग विधवा है, हमारे पास बच्चे 4-4। हमारा लड़का नहीं है कुछ, हमको घर के बदले हाँ घर दे रहे। क्या बन गया हमारा ये इसमें 1 साल में 1.5 साल में हमारा इतना चढ़ गया। ये बीच में खाने वाले का किसका क्या, हम लोग उससे लेना देना। बिल्डर हमारा अच्छा है, वजह से काम रुकेगा तो हम लोग को काम नहीं रुकनी चाहिए। हमारा ये जो भी खाने के लिए कुछ करते हैं, तुम लोग का काम है, तुम लोग आते हैं। 300 लोग को लेके ही आएगा। तुम लोग का काम है, तुम लोग आते हैं सुन के। हम लोग को घर के बदले घर मांगता है। का नाम सभी खराब करने के लिए मेरे पास जो हमारे जो सोसाइटी का जो पेपर वर्किंग है, हम लोग फुल फाइनल पूरा A to Z जो है LY CC BC पूरा देखो फुल CC मिला है हमको। एक चीज़ है हमारे पास है, ये सब रह जाने के बावजूद भी उनको क्या तकलीफ हो रहा है। आपको पेपर का वर्किंग देखना है, चेकिंग करना है। हाउस सोसाइटी में हम दिखाते हैं, आप SRA में इतने बड़े बड़े साहब लोग बैठे, उन लोग कर रहे, उन लोग दे रहे, क्या उन लोग गलत है? कल्याण का साहब लोग सब गलत है क्या? ये पेपर देने के लिए ये बिना नाम का छवि खराब करना, पेपर गलत है, ये गलत है। और वो हमारे सोसाइटी का ही नहीं है। पहली बात तो हमारे ये फिर 51 मेजोरिटी सोसाइटी जो SRA कल्याण का साहब ने जो रूल्स निकाला 51 मेजोरिटी के हिसाब से चला, फिर एक की वजह से 300 जन को तकलीफ देने का एक कौन सा कायदा है? इतना फास्ट काम चालू है। डीजेस ग्रुप के जो डीजे सर है, जो कोई बिल्डर में फर्स्ट टाइम देखा रहेगा, इतना है आज हनुमान नगर में जो 9 बजे आके सुबह विजिट मार के सब काम काज करके आज हमारे देखो 1.5 साल में तुम पीछे देख रहे हो। आपकी वजह कोई उन लोग के पास एविडेंस नहीं है। ओनली सिर्फ उनको अर्जी डालना है, कुछ बदनामी करना है और कुछ पाना है, ये उनका मोटो है। जो वो कह रहे हैं कि बिल्डर के पास CC नहीं है, रॉयल्टी नहीं है, फुल CC का कॉपी है हमारे पास। उनको वो चीज़ का नॉलेज है या नहीं पता नहीं। कौन से पत्रकार है, उनको सरकारी दस्तावेज मिल नहीं पा रहे, वो उसका रीज़न हमको नहीं पता है। पर हमारे पास फुल CC है, उसका फुल रॉयल्टी लिया हुआ है। 3000 प्रास का रॉयल्टी हम लोग ने पेड किया हुआ है। मी या अष्टविनायक सोसायटीचा सेक्रेटरी आहे। आज आम्ही गेली 30-40 वर्ष आज हा विकास अडकलेला होता। तर ते आमचे विकासक डीजेस ग्रुप शुक्लाजी इथे मीटिंग घेऊन आम्हाला सगळ्या विश्वासात घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन इथे त्यांनी काम चालू केलेलं आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे की त्यांना जे काय आज पत्रकार किंवा मीडिया आहेत की जेणेकरून आमच्या कामावरती फरक पडला नाही, परिणाम होतो। आणि म्हणून त्यांना कुठच्याही बाबतीमध्ये त्रास होता कामा नये, मीडियावाल्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। हे आम्ही 300 लोकांसाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर आम्ही 300 लोकांना घरी नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आणि तसं डीजेस आम्हाला सहकार्य करतायत। कुठचंही काम करत असताना या अष्टविनायक सोसायटीला विश्वासात घेऊनच काम करतात। ते कुठल्याही अनलिगली काम आजपर्यंत त्यांच्याकडून झालं नाही। CC सुद्धा आम्हाला आलेलं आहे, 23 माळ्याचे CC आलेलं आहे, परमिशन मिळालेलं आहे। त्या तिथपर्यंत आमच्या सोसायटीला पूर्ण बांधकाम जे असतं ते बांधकाम बघण्याचं कामसुद्धा डीजेसने आम्हाला सांगितलं आहे, कधीही तुम्ही चेक करा। आणि अशा प्रकारचे सगळ्या पद्धतीने आम्हाला सुविधा देऊन आज काम चांगल्या पद्धतीने होतं आहे। परंतु हे मीडियावाले वगैरे डीजेस ग्रुपच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत। डीजेस ग्रुप चांगलं काम करतो आहे आणि चांगल्या कामासाठी ही सोसायटी नेहमीच त्यांच्या पाठीमागे उभी राहील, हे आम्ही आश्वासन देतो। बस इथेच थांबतो। बावडीच्या सोसायटीमध्ये सभासद आणि हे माझ्या बाजूला खरं म्हणजे बावडीचा विषय निघाला। बावडी तर आमच्या बाजूलाच होती, पण ती बावडी आम्ही मुदवून त्याच्यावरती ऑफिस बांधलं होतं, त्यामुळे बावडीचा काही इश्यूच नव्हता। पण हे काही लोक जे आहेत ना, हे पत्रकार काही तो मुद्दा उचलून धरलेला आहे आणि काही कारण नसते वेळी आता बावडीचा त्रास पण आम्ही कंप्लीट करायला पाहिजे। आमच्या बाजूला बावडी होती, हे नको ते लोक येऊन काय करायचे संबंधच नाही त्यांचा। मग हे आता बावडी आहे तिथे आहे आणि पण डीजे सरांनी ती पण बावडी तिथे बाजूला हे केलेली आहे, ते बनवून दिलेले आहे। हां, तुम्हाला घर भेटलं हो, प्रश्नच नाही ना। आणि आम्ही एवढ्या वर्ष 40 वर्ष आता ह्याच्यामध्ये गिच्चडमध्ये राहत होतो, पण आता आम्हाला बरं वाटतं की आम्हाला पुढे तरी आपण बिल्डिंगमध्ये जातोय, सर्व लोकांचं स्वप्न पूर्ण होतात। आणि डीजे सर हे चांगले काम करतात, प्रश्नच नाही। त्यांनी कुठल्या गोष्टीला तिकडे आणलीच नाही।
ना भाडं भेटतं ना, भाडं वेळेवरती आम्हाला प्रत्येक वेळेला भाडं भेटतं. नाही हा काय अडचण तुम्हाला नाही ना, काही अडचण नाही, कोणालाच काही अडचण नाही. काम कसं आहे? डीजे एकदम मस्त काम, एकदम ओके काम आहे. नाही काहीच नाही, अजूनपर्यंत कोणालाही त्रास